नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 23 ऑगस्ट 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र मूळ आहे. योग प्रीती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो कुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:41 ते 5:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:53 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:17 ते 6:53 आणि यमगंड काळ दुपारी 12:29 ते 2:05 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र मंगळाबरोबर प्रतियोग करेल आणि नेपच्यून बरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. मेष राशीकरता आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत आहे. तृतीय स्थानातील मंगळ आणि व्यय स्थानातील नेपच्यून यांच्याबरोबर हा चंद्र केंद्रयोग करत आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी चांगली राहील. तुम्ही बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असाल. कामाच्या निमित्तानं फिरणं, भेटीगाठी किंवा प्रवास होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाची कामं पुढे नेण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. मात्र आज भविष्याशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता असल्यामुळे एखादी गोष्ट खूप फायदेशीर किंवा योग्य वाटली तरी लगेच अंतिम निर्णय घेऊ नका. विशेषतः प्रलोभनाच्या मागे लागू नका. कमी वेळामध्ये मोठा फायदा मिळवून देण्याचं आश्वासन किंवा अतिशय आकर्षक वाटणारा प्रस्ताव असेल तर त्याची पूर्ण माहिती तपासूनच पुढे जा. फिरणं किंवा धावपळ जास्त झाल्यामुळे थकवा जाणू शकतो. त्यामुळे आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. आजचा संदेश: उत्साह चांगला आहे पण अंदाजावर मोठा निर्णय घेऊ नका. आज सावधपणे पुढे जाणं जास्त फायद्याचं ठरेल. वृषभ राशीकरता आज चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत आहे. द्वितीय स्थानातील मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग करत आहे आणि लाभ स्थानातील नेपच्यून बरोबर चंद्र केंद्रयोग करत आहे. आजचा दिवस सावधगिरीने हाताळणं महत्त्वाचं आहे. विशेषतः स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. घाई गडबडीमध्ये लागणं, कापणं, खरचटणं किंवा छोटी मोठी शारीरिक दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. वाहन चालवताना, व्यायाम करताना किंवा इतर कोणतेही शारीरिक काम करताना अनावश्यक घाई करू नका. आज प्रलोभनाच्या मागे लागून एखादी आर्थिक किंवा व्यावहारिक गोष्ट वर खूप आकर्षक वाटली तरी पूर्ण खात्री झाल्याशिवाय पुढे जाणं योग्य ठरणार नाही. नवीन कामाची सुरुवात आज टाळा. त्याचप्रमाणे मोठ्या कमिटमेंट किंवा प्रॉमिसेस करण्यापूर्वी थोडं लांब राहणं महत्त्वाचं राहील. एखादी गोष्ट आजच निश्चित करण्याचा दबाव स्वतःवर घेऊ नका. थोडा वेळ घेतल्यानंतर नुकसान होणार नाही. उलट चुकीचा निर्णय टाळता येऊ शकतो. आजचा संदेश: आज घाई, प्रलोभन किंवा मोठी कमिटमेंट टाळा. आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्या. मिथुन राशीकरता चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत आहे. तुमच्याच राशीतील मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग करत आहे आणि दशम स्थानातील नेपच्यून बरोबर चंद्र केंद्रयोग करत आहे. आजचा दिवस विशेषतः वैवाहिक किंवा जवळच्या नातेसंबंधाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आज वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद निर्माण होऊ शकतात. दोघांच्या मतामध्ये फरक जाणवेल आणि साधी गोष्टही वादाचं कारण बनू शकते. विशेषतः गैरसमज होण्याची शक्यता जास्त आहे. समोरच्या व्यक्तीने काय म्हटलं आणि त्याचा तुम्ही अर्थ काय घेतला या दोन्ही गोष्टींमध्ये फरक असू शकतो. त्यामुळे पूर्ण गोष्ट समजून घेतल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नका. आज स्वतःच्या रागावर किंवा बोलण्यावरती नियंत्रण ठेवणं फार गरजेचं राहील. एखादा विषय तात्पुरता बाजूला ठेवून हे वाद वाढवण्यापेक्षा जास्त फायदेशीर ठरेल. पार्टनरशिपशी संबंधित व्यवहारामध्येही घाई करू नका.
एखाद्या महत्त्वाच्या निर्णयासाठी परिस्थिती थोडी शांत झाल्यानंतर विचार करणं योग्य राहील. आजचा संदेश: आज नात्यांमध्ये जिंकण्यापेक्षा गैरसमज टाळणं जास्त महत्त्वाचं राहील. शांत संवाद ठेवला तर अनावश्यक वाद टाळता येतील. कर्क राशीकरता आज चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत आहे. व्ययस्थानातील मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग करत आहे आणि भाग्यस्थानातील नेपच्यूनबरोबर चंद्र केंद्रयोग करत आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. विशेषतः स्वतःच्या आरोग्याकडे आणि शारीरिक सुरक्षिततेकडे लक्ष देणं गरजेचं राहील. घाई गडबडीमध्ये छोटी मोठी शारीरिक दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन चालवताना, व्यायाम करताना किंवा शारीरिक मेहनतीचं काम करताना विशेष काळजी घ्या. कामाची धावपळही वाढू शकते. एकाच वेळी अनेक गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे थकवा किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. आज भविष्याशी संबंधित कोणताही मोठा किंवा अंतिम निर्णय घेण्याची घाई करू नका. एखाद्या परिस्थितीचा अंदाज चुकू शकतो किंवा पूर्ण माहिती समोर नसताना निर्णय घेतला जाऊ शकतो. आज शक्य तितकं नेहमीच्या कामांवर लक्ष केंद्रित करा आणि महत्त्वाच्या निर्णयांना थोडा वेळ द्या. आजचा संदेश: आज घाईपेक्षा सावधगिरी महत्त्वाची आहे. आरोग्य जपा आणि भविष्याचा मोठा निर्णय पुढे ढकला. सिंह राशीकरता चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत आहे. लाभस्थानातील मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग करत आहे आणि अष्टम स्थानातील नेपच्यूनबरोबर चंद्र केंद्रयोग करत आहे. आजचा दिवस विशेषतः प्रेमसंबंध आणि भावनिक बाबतीत सावधगिरीचा आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या कारणामुळे मतभेद, डिफरन्सेस ऑफ ओपिनियन किंवा गैरसमज होऊ शकतात. तुम्हाला एखादी गोष्ट एका पद्धतीने वाटेल आणि समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असू शकतो. त्यामुळे भावनेच्या भरात ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका. विशेषतः जुन्या विषयांना पुन्हा बाहेर काढून वाद वाढवणं टाळा. आज एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा परिस्थितीबद्दल चुकीचा अंदाज बांधला जाऊ शकतो. त्यामुळे प्रेमसंबंधाशी संबंधित मोठा निर्णय घेण्यापेक्षा परिस्थिती स्पष्ट होण्याची वाट बघा. गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं आणि नेहमीच्या वैद्यकीय काळजीमध्ये कोणतीही हलगर्जीपणा करू नये. विद्यार्थ्यांनीही मन विचलित होऊ न देता अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. आजचा संदेश: आज भावनांपेक्षा स्पष्ट संवाद महत्त्वाचा आहे. रिलेशनशिपमध्ये तात्पुरता मतभेद मोठा होऊ देऊ नका. कन्या राशीकरता चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत आहे. दशम स्थानातील मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग करत आहे आणि सप्तम स्थानातील नेपच्यूनबरोबर चंद्र केंद्रयोग करत आहे. आज तुम्हाला शक्यतो घरामध्ये राहणं, आराम करणं आणि स्वतःसाठी वेळ काढणं अधिक आवडेल. मात्र अपेक्षेप्रमाणे शांत वातावरण मिळेलच असं नाही. घरातील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे. घरातील एखाद्या व्यक्तीची भूमिका किंवा बोलणं तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त त्रासदायक वाटू शकतं. त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर होऊ शकतो. चिडचिड, अस्वस्थता किंवा मनावर दबाव जाणवू शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला ताबडतोब उत्तर देण्याची गरज नाही. आज घरातील वातावरण शांत ठेवण्यामध्ये तुमची भूमिका महत्त्वाची राहील. एखादा विषय नंतर शांतपणे बोलून सोडवता येत असेल तर आजच त्याचा निकाल लावण्याचा हट्ट करू नका. काम आणि घर या दोन्हींकडचा ताण एकत्र घेण्यापेक्षा थोडा आराम करा आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आजचा संदेश: आज घरातील प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देऊ नका. शांत राहिला तर अनावश्यक तणाव आणि वाद दोन्ही टाळता येतील. तुळ राशीकरता चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत आहे. भाग्यस्थानातील मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग करत आहे आणि षष्ठ स्थानातील नेपच्यूनबरोबर चंद्र केंद्रयोग करत आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण आणि थोडासा धावपळीचा राहणार आहे. कामाच्या निमित्तानं फिरणं, भेटीगाठी किंवा प्रवास होण्याची शक्यता आहे. तुम्ही बऱ्यापैकी ॲक्टिव्ह राहाल आणि महत्त्वाचं काम पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र आज मनावर थोडंसं नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. एखाद्या छोट्या कारणामुळे चिडचिड होणं किंवा मानसिक तोल जाणं शक्य आहे. त्यामुळे भावनेच्या भरात कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. आज कोणताही मोठा किंवा भविष्यावर परिणाम करणारा निर्णय घेण्याची घाई करू नका. एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा परिस्थितीबद्दल तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. आरोग्याकडेही थोडं लक्ष द्या. जास्त धावपळ आणि मानसिक ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. आजचा संदेश: आज कामासाठी ॲक्टिव्ह राहा पण भावनेच्या भरात मोठा निर्णय घेऊ नका.
वृश्चिक राशीच्या करता आजचा दिवस चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करणार आहे. अष्टम स्थानातील मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग करत आहे आणि पंचम स्थानातील नेपच्यून बरोबर चंद्र केंद्र योग करत आहे. आजचा दिवस विशेषतः पैशांच्या व्यवहाराच्या दृष्टीने सावधगिरीचा राहणार आहे. आर्थिक व्यवहार करताना घाई करू नका. भावनेच्या भरात किंवा एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून चुकीचा आर्थिक निर्णय घेऊ नका. मोठी खरेदी, जास्त रिस्क असलेली गुंतवणूक किंवा लगेच फायदा मिळेल अशा प्रलोभनापासून दूर राहा. आज खर्चाचं प्रमाणही वाढू शकतं, त्यामुळे अनावश्यक आणि अतिरिक्त खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कुटुंबामध्ये बोलताना शब्द जपून वापरा. एखाद्या छोट्या विषयावरून मतभेद वाढू शकतात. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडेही थोडं लक्ष द्या. एखादा त्रास जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आजचा संदेश: आज पैसा आणि शब्द दोन्ही जपून वापरा. भावनेच्या भारात आर्थिक निर्णय घेऊ नका. धनु राशीकरता चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करत आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगली राहणार आहे. तुम्ही बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असाल आणि हाती घेतलेली कामं पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये राहील. एखादं रखडलेलं किंवा महत्त्वाचं काम असेल तर ते मार्गी लावण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. कामाचा उरकही चांगला राहील. मात्र आज सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं. आत्मविश्वास चांगला असला तरी अतिउत्साहामध्ये एखादा चुकीचा निर्णय घेऊ नका. आज फिरणं, भेटीगाठी किंवा कामाच्या निमित्ताने धावपळ जास्त होऊ शकते, त्यामुळे दिवसाच्या उत्तरार्धात थकवा किंवा दगदग जाणवू शकते. आरोग्याकडे लक्ष द्या. शरीराला आरामाची गरज जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आजचा संदेश: आज ऊर्जा आणि आत्मविश्वास तुमची ताकद आहे. फक्त अतिउत्साह आणि भावनिक निर्णयावर थोडीशी काळजी घ्या. मकर राशीकरता चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत आहे आणि तृतीय स्थानातील नेपच्यून बरोबर चंद्र केंद्र योग करत आहे. आजचा दिवस मानसिकदृष्ट्या थोडा तणावपूर्ण राहू शकतो. स्ट्रेस, टेन्शन किंवा फ्रस्ट्रेशन नेहमीपेक्षा जास्त जाणवण्याची शक्यता आहे. एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार केल्यामुळे मनावर अनावश्यक दबाव निर्माण होऊ शकतो. त्याचा परिणाम तुमच्या मूडवर किंवा निर्णय क्षमतेवरही होऊ शकतो. त्यामुळे आज कोणत्याही क्षेत्राशी संबंधित मोठा किंवा भविष्यावर परिणाम करणारा निर्णय घेऊ नका. विशेषतः स्ट्रेस असताना ताबडतोब प्रतिक्रिया देणं टाळा. एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावणं किंवा पूर्ण माहिती नसताना निष्कर्ष काढणं नुकसानकारक ठरू शकतं. आज फसवणूक किंवा दिशाभूल होणार नाही याचीही काळजी घ्या. एखादा प्रस्ताव वरवर खूप चांगला वाटत असेल तर त्याची व्यवस्थित खात्री करा. मानसिक तणावामुळे चुकीचा निर्णय होणार नाही याकडे लक्ष द्या. आज स्वतःवर नियंत्रण ठेवणं आणि शक्य तितकं नेहमीच्या कामांवर लक्ष केंद्रित करणं तुमच्यासाठी योग्य राहील. आजचा संदेश: आज मनावरचा ताण निर्णयांवर परिणाम करू देऊ नका. शांत रहा आणि मोठे निर्णय थोडे पुढे ढकला. कुंभ राशीकरता आज चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करत आहे. पंचम स्थानातील मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग करत आहे आणि द्वितीय स्थानातील नेपच्यून बरोबर चंद्र केंद्र योग करत आहे. आजचा दिवस विशेषतः आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने सावधगिरीचा राहणार आहे. पैशाशी संबंधित एखादा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठी गुंतवणूक, जास्त रिस्क असलेला व्यवहार किंवा अचानक एखाद्या आर्थिक योजनेमध्ये पैसे लावण्याची घाई करू नका. आज काही लाभ मिळाले तरी लगेच ते पैसे दुसरीकडे गुंतवण्याची आवश्यकता नाही. खर्च आणि गुंतवणूक या दोन्हींचं नियोजन व्यवस्थितपणे करा. मित्रपरिवाराबरोबरही छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद किंवा मतवैचित्र्य निर्माण होऊ शकतं. एखाद्या आर्थिक विषयांवरून किंवा वेगळ्या मतांमुळे संबंध ताणले जाणार नाही याची काळजी घ्या. आज ऐकलेल्या प्रत्येक माहितीवर लगेच विश्वास ठेवू नका. आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तथ्य व्यवस्थितपणे तपासणं महत्त्वाचं राहील. आजचा संदेश: आज लाभापेक्षा पैसा सुरक्षित ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. गुंतवणूक, खर्च किंवा मित्रांबरोबरचे आर्थिक व्यवहार जपून करा. मीन राशीकरता चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत आहे. चतुर्थ स्थानातील मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग करत आहे आणि तुमच्याच राशीतील नेपच्यून बरोबर चंद्र केंद्र योग करत आहे. आजचा दिवस विशेषतः करिअर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित घडामोडी घडू शकतात.
परिस्थिती तुमच्या अपेक्षेप्रमाणे न घडल्यामुळे थोडासा स्ट्रेस, टेन्शन आणि अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे आज कार्यक्षेत्राशी संबंधित कोणताही मोठा किंवा अंतिम निर्णय घेऊ नका. जॉब बदलणं, मोठी प्रोफेशनल कमिटमेंट करणं किंवा एखाद्या महत्त्वाच्या विषयावर तात्काळ निर्णय घेण्याची घाई करू नका. जर तुम्ही सामाजिक किंवा सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित असाल, तर एखादी व्यक्ती, एखादी मनाविरुद्ध घटना, मतभेद किंवा अपेक्षेपेक्षा वेगळी प्रतिक्रिया मिळण्याची शक्यता आहे. अशा वेळी ताबडतोब उत्तर देण्याऐवजी परिस्थिती शांत होऊ द्या. आज स्वतःच्या मानसिकतेकडे विशेष लक्ष देणं गरजेचं राहील. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली तरी तिचा परिणाम संपूर्ण दिवसावर होऊ देऊ नका. आजचा संदेश: आज कार्यक्षेत्रातील परिस्थितीला ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका. मोठे निर्णय थांबवा आणि मानसिक संतुलनाला प्राधान्य द्या. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 23 ऑगस्ट 2026 करताचं संपूर्ण दैनिक राशीफळ. धन्यवाद.